माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपरावजी देशमुख साहेब यांना 75व्या अमृत महोत्सवी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक जागृती शुगर अँड अलाइड इंडस्ट्रीज लिमिटेड, तळेगाव, तालुका देवणी, जिल्हा लातूर। चेअरमन आणि कार्यकारी संचालिका सौ गौरवी अतुल भोसले देशमुख, गणेश येवले जनरल मॅनेजर आणि व्हाईस चेअरमन लक्ष्मणराव मोरे। नेवासे तालुक्यातील घोडेगाव येथील घोडेश्वरी देवीच्या मुख्य यात्रा उत्सवाला सुरुवात झाली आहे। सकाळी 7 वाजता गंगाजलाभिषेक करण्यात आला। तसंच सकाळी 9 वाजता साडी चोळीची भव्य मिरवणूक काढून मान्यवरांच्या हस्ते देवीला साज चढवून यात्रेस प्रारंभ करण्यात आला। घोडेगाव येथील घोडेश्वरी देवीचं मंदिर अतिशय पुरातन आणि घोडेगाव परिसरातील 8 ते 10 गावातील भाविकांचं आराध्य दैवत आहे। हे देवीला बोललेलं नवस पूर्ण होतोच अशी भाविकांची श्रद्धा असल्यानं हे देवस्थान अतिशय जागृत असल्याची भावना भाविकांमध्ये असल्यानं यात्रेनिमित्त नवसपूर्ती करण्यासाठी लाखो भाविक घोडेश्वरी देवीच्या दर्शनासाठी येत असतात। घोडेश्वरी देवीच्या यात्रा उत्सवाचा मुख्य दिवस असून आणखी 3 दिवस हा यात्रा उत्सव चालणार आहे। या निमित्तानं विविध धार्मिक तसंच मनोरंजनाचे कार्यक्रम यात्रा आयोजकाकडून करण्यात आले असून या सर्व कार्यक्रमाचा भाविकांनी लाभ घ्यावा असं आवाहन यात्रा कमिटीकडून करण्यात आलं आहे। पाहतात यात्रा उत्सव नेवासा तालुक्याचा। आज आपण आलो आहोत घोडेश्वरी देवस्थान घोडेगाव या ठिकाणी आजपासून या घोडेश्वरी देवीच्या यात्रा उत्सवाचा आज प्रारंभ झाला आहे। साडीचोळी अर्पण करून या यात्रा उत्सवाची मुख्य यात्रा उत्सवाचा आज प्रारंभ झाला आहे। माझ्यासोबत काही यात्रा कमिटीचे प्रमुख आहेत। काय सांगाल, आज यात्रा उत्सवाचा प्रमुख दिवस आहे, साडीचोळी अर्पण केलं। सालाबादप्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहात श्री घोडेश्वरी देवीचा यात्रोत्सव साजरा होत आहे। घोडेश्वरी देवीचा यात्रोत्सव म्हणजे घोडेगावकरांसाठी एक प्रकारचा दिवाळीपेक्षाही मोठा सण असतो। घरोघरी अतिशय उत्साहाचं वातावरण असतं आणि दिवसेंदिवस वाढत चालणारा हा आमचा यात्रोत्सव याही वर्षी मोठ्या प्रमाणात यात्रा भरलेली आहे। 3 दिवस कीर्तन महोत्सव कार्यक्रम काल संपन्न झालेला आहे। काल शेवटच्या दिवशी त्रिदिनी कीर्तन महोत्सवात विशाल महाराज खोले यांचं कीर्तन झालेलं आहे आणि आज सकाळी श्री घोडेश्वरी देवीस वस्त्र अलंकार यांची मिरवणूक आणि महापूजा झालेली आहे। यानंतर श्री घोडेश्वरी देवी यात्रा कमिटीच्या वतीने येथे दिवसभर प्रसाद वाटप चालू राहतं। त्या प्रसादाचाही लाखो भाविक लाभ घेतात। त्याचप्रमाणे दिवसभर नवस्फूर्ती आणि वेगवेगळ्या इच्छा घेऊन भाविक जे येतात ते आज दिवसभर दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी असते आणि माझ्या माहितीनुसार अहमदनगर जिल्ह्यात सर्वात मोठा छबिना आमच्या घोडेश्वरी देवीचा असतो। संध्याकाळी 7:30 वाजता पालखी मिरवणूक झाल्यानंतर जो भव्य छबिना मिरवणूक निघते ती नगर जिल्ह्यामध्ये सर्वात भव्य दिव्य अशी मिरवणूक या ठिकाणी असते। त्याचप्रमाणे उद्या शनिवारी दुसऱ्या दिवशी 4 वाजता जंगी हगाम्याचा कार्यक्रम असतो। यामध्ये नामांकित पैलवानांच्या कुस्त्या लावलेल्या आहेत। कुस्ती मैदान यावर्षी भरवलेलं आहे। यामध्ये अनेक नामांकित पैलवानांच्या कुस्त्या लावलेल्या आहेत। पहिली कुस्ती 51,000 आणि चांदीची गदा आपण यात्रा कमिटीच्या वतीने ठेवलेली आहे। सर्व कुस्त्या अगोदर ठरवून लावलेल्या आहेत। सर्व नामांकित पैलवान या ठिकाणी आमंत्रित करून अगोदर ठरवून लावलेल्या आहेत। त्यामुळे ऐनवेळी येणाऱ्या पैलवानांचा या ठिकाणी विचार केला जाणार नाही। जे नियोजित कुस्त्या आहेत त्या व्यवस्थित पार पडतील असं ग्रामस्थांच्या वतीने मी आपणास आश्वासन देतो। तर माझ्यासोबत दुसरे देखील ग्रामस्थ आहेत। काय सांगाल, यात्रा उत्सव सुरू आहे? प्रथमतः मी आपल्या या लोकप्रिय अशा NTV न्यूजच्या माध्यमातून चालू असलेल्या यात्रा उत्सवाच्या मी येणाऱ्या भाविकांना सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो। गेल्या 3 दिवसापासून या ठिकाणी मोठ्या आनंदाने उत्साहाने या ठिकाणी या यात्रा उत्सवास सुरुवात झालेली आहे।
चैत्र पंचमीच्या दिवशी हा यात्रा उत्सव या ठिकाणी मोठ्या उत्साहाने भरतो. यात्रेच्या काळात किमान 2 ते 2.5 लाख भाविक भक्त आईसाहेबांचे आशीर्वाद घेण्यासाठी या ठिकाणी येत असतात. यात्रा कमिटीच्या वतीनं आलेल्या भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, महाप्रसादाची व्यवस्था या ठिकाणी केली गेलेली आहे. दरवर्षी भाविक भक्त मोठ्या संख्येने आईसाहेबांचे आशीर्वाद घेण्यासाठी या ठिकाणी येत असतात. आणि आज देखील सकाळी या ठिकाणी चोळी पातळाचा कार्यक्रम झालेला आहे. दिवसभर भाविकांची आईसाहेबांच्या दर्शनाचा रेलचेल सुरू असणार आहे. सायंकाळी देखील शोभेच्या दारू कामाचा सामना या ठिकाणी यात्रा कमिटीच्या वतीने उपस्थितांना दाखवण्यात येणार आहे. यानंतर महाराष्ट्रातील अग्रेसर असा लोकनाट्य मंगला बनसोडे यांचा लोकनाट्याचा कार्यक्रम होईल. त्या कार्यक्रमाच्या देवहाजरीचा कार्यक्रम उद्या सकाळी 9 वाजता गावामध्ये मारुती मंदिराच्या प्रांगणामध्ये होणार आहे. उद्या देखील रात्री यात्रा कमिटीच्या वतीनं महाराष्ट्रातील अग्रेसर असा चंद्रकांत ढवळपुरीकर यांचा लोकनाट्य तमाशा या ठिकाणी दाखवण्यात येणार आहे. त्या कार्यक्रमाचा देखील देवहाजरीचा कार्यक्रम रविवारी या ठिकाणी संपन्न होईल व रविवारी घोडेगावातील जे घोडेगावचे आमचे कलावंत आहे यांचं वेगळं व्हायचं आहे मला हे नाट्यपुष्प या ठिकाणी साजरं होणार आहे. आणि सोमवारी ज्या दानशूर दात्यांनी यात्रेच्यासाठी सढळ हाताने मदत केली, या दानशूर दात्यांचा सालाबादप्रमाणे यात्रा कमिटीच्या वतीनं या ठिकाणी सन्मान आम्ही करणार आहोत. प्रतिनिधी सोपान भगत, नेवासा, अहिल्यानगर, NTV न्यूज मराठी.